तर भावांनो, आज आपण आणले मार्केटमधलं सगळ्यात टॉप ट्युटोरियल. आज आपण आणले 3 लोगो आणि 3 लोगो जे आहेत ते आतापर्यंत सगळ्यात प्रोफेशनल आणि ट्रेंडिंग लोगो आहेत. जसं की तिन्ही लोगोंचं मी तुम्हाला स्वरूप सांगतो. पहिला जो लोगो आहे तो ट्रॅडिशनल थीम वाटतोय, दुसरा जो लोगो आहे तो सिनेमॅटिक थीम वाटतोय आणि तिसरा जो लोगो आहे तो एकदम टॉपचा क्रिएटिव्ह थीम वाटतोय. ओके, आणि एकाच मंडळाच्या नावाचा आपण 3 लोगो केल्यात. एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल तुम्हाला तो पुढे दिसाल्यात. पण नक्की त्याच्यात आपण 3 एडिटेबल PSD दिल्यात, प्लस 3 PLP दिल्यात, प्लस एक्स्ट्रा मटेरियल पण दिलंय. भरमसाठ ढीक प्रेम द्यायचा भावांनो. अशाच प्रकारचं टॉपचं ट्युटोरियल इथनं पुढे येणार आहे. त्यामुळे जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला आपण भरपूर काय अपडेट्स टाकत असतो, भरपूर काय तिथं गोष्टी सांगत असतो. त्यामुळे तिथल्या आयडीला फॉलो करून घ्या. प्रथमेश पाटील ग्राफिक्स ही आपली आयडी आहे. त्याचबरोबर तिथं आपली PPGD फॅमिली हा आपला ब्रॉडकास्ट चॅनलचा एक ग्रुप आहे प्रॉपर, की त्याला पण जॉईन व्हा. तिथं पण भरपूर ढीक प्रेम दिला आहे, भरपूर मोठा परिवार आहे. जॉईन व्हा, तिथं पण मटेरियल अपडेट्स येत असते. बाकी आपल्या टेलिग्रामला जॉईन करा. तुम्हाला इथं पुढे त्याचं नाव दिसवलं, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बाकी प्रत्येक व्हिडिओला ढीक प्रेम देत आहे, तसंच याही व्हिडिओला ढीक प्रेम द्या. आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट सगळ्यांचे आले पाहिजे. नेक्स्ट ट्युटोरियल कोणत्या विषयावर पाहिजे नक्कीच कमेंट करायचा आहे, भरभरून प्रेम द्यायचा आहे, लाईक करायचा आहे. पहिली तर गोष्ट कमेंट करायचा आहे गणपती बाप्पा मोरया, आणि शेअर पण करायचा भरपूर आपल्या ग्रुप्समध्ये, नातेवाईकांना, फ्रेंड्सना सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळेजण घेऊ देत त्यांच्या गावातल्या चांगल्या प्रकारे लोगो टॉपचं बनवतात. ओके, आधी भरपूर कॉल आलेत की दादा क्लासचा काय विषय, तर काही काळजी करू नका भाऊंनो. येत्या 7 ते 8 दिवसात आपली नेक्स्ट बॅच लॉन्च होणार आहे. बॅच चालू होईल 11 तारखेच्या पुढे. काय काळजी करू नका, डेट अजून फिक्स नाही आहे, पण 100% पुढच्या महिन्यात बॅच असणार आहे. फक्त तयारीत राहा. बॅच लॉन्च झाल्याला लगेच ॲडमिशन डन करा, नाहीतर लेट करायला गेला प्रॉपर तर नक्कीच सीट बुक होत्यात, भरपूर ॲडमिशन फास्ट होत्यात आणि ॲडमिशन क्लोज पण होऊ शकतात. ओके, आणि भरपूर झालं या बॅचला आणि मागच्या बॅचला, त्यामुळे मी म्हणतोय भरपूर ढीक प्रेम द्याला, त्याबद्दल खूप आभार. बाकी मोबाईलचा क्लास ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. मोबाईलचा क्लास रेकॉर्डेड भेटतोय, तो विषय तुम्हाला माहिती आहे सगळ्यात. एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे, त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम भेटतात व्हॉट्सअपला. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळं भेटते. ओके, त्यात कसं विषय फोटोपिया जे काय फोटोशॉपसारखं ॲप्लिकेशन वेबसाईट आहे ते एकदम टॉपचे आहे. त्यात बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात डिझाईन चांगल्या प्रकारे शिकवले आहे. पिक्सल लॅबमध्ये डिझाईन आहे, इन्फायनाईट मेंटरमध्ये कॅलिग्राफी आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, व्यवहारिक गोष्टी आहेत, भरपूर काही डीप गोष्टी आहेत. भरपूर म्हणजे बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, भरपूर काही शिकवल्यात गोष्टी. कॉन्टॅक्ट करायचं वर तुम्हाला नंबर दिला आहे. तर चला फायनल जाऊयात आपण आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी बघायला. चला तर आपण खालनं येऊयात प्रॉपर काय केलं आणि कसं केलंय. एक आणि एक गोष्ट मी तुम्हाला डीप आणि डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. बघा, पहिली तर गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड आहे आपलं. त्यानंतर त्यात आपण घेतलाय ग्रॅडियंट घेतलाय. ग्रॅडियंट आता कसा घ्यायचा असतोय, ॲडजस्टमेंटमधनं इथनं ग्रॅडियंट घेऊ शकता तुम्ही चांगल्या प्रकारे. त्यानंतर डबल क्लिक मारल्यावर तुम्हाला इथे संपूर्ण सेटिंग बघायला भेटेल. आपण कुठं काय सेट केलं, इकडे जरा निळा कलर आहे, इकडे जर आपला पर्पल कलर आहे, याच्यावर क्लिक केला आणि इथनं तुम्ही कलर चेंज करू शकता. ही नॉर्मल गोष्ट आहे. त्यानंतर लिनियर ठेवला आपला रॅडियलची स्टाईल. त्यानंतर अँगल बघू शकता 120 तुम्ही म्हणू शकताय, त्या लेवलला ती ठेवली आहे. त्यानंतर स्केल आपलं 87 आहे, बाकी काय अडचण नाही. ओके, डन. त्यावर आपण मारलंय नॉईज टेक्स्चर एकदम टॉपचं बेसिक टू ॲडव्हान्स. नॉईज कसं मारायचं असते, प्लस एक्स्ट्रा लेअर, एडिट, फिल 50% ग्रे फिलअप करायचा असतोय. आणि त्यानंतर फिल्टर, नॉईज, ॲड नॉईज करायचा, गौसियन, मोनोक्रोमॅटिक, अमाऊंट सेट करा तुमच्या हिशोबानं. आणि त्यानंतर इथनं आपला जो काय ओव्हरले ब्लेंड मोड आहे हा केला की आपला इफेक्ट बसतोय. नॉर्मल विषय आहे. ओके, त्यानंतर आपण अजून एक गोष्ट ब्लेंड केल्या, ती म्हणजे आहे जरा उगाच एकदम फ्लॉवर सेक्शन असं बघायला भेटते, ॲब्स्ट्रॅक्ट आहे. हे जर तुम्ही नॉर्मल केला कलर त्याचा कलर बघायला भेटेल, टॉपचा विषय. त्यानंतर त्याचं जरा आपण जरा बघू शकता, जरा ट्रॅडिशनल थीम आहे लोगोची, त्यामुळं आपण ट्रॅडिशनल जरा एलिमेंट्स ॲड केल्यात, जॉईन करून बघू शकता. त्यानंतर इथं मंडला आर्ट थीम घेतल्या, बरोबर लोगोच्या खाली येणार होती त्यामुळं. त्यानंतर बरोबर त्याच्यावर टॉपचा मोठा शेप घेतलाय, त्याला आपण लावला एकदम खतरनाक इफेक्ट, म्हणजे एक प्रकारे टेक्स्चर म्हणू शकता त्या लेवलला. त्यानंतर त्याच्यावर अजून एक शेप घेतला, तो जरा आपला वेगळा कलर केला, कारण का ती बॉर्डर ठेवायची होती. आणि त्या लेवलला हा बघू शकता आपला बाहेरचा शेप. त्यानंतर त्यात आपण विथ सिल्क टेक्स्चर, विथ ट्रॅडिशनल एलिमेंट आणि विथ आपलं नॉईज अशा प्रकारचं एकदम खतरनाक टेक्स्चर कॉम्बिनेशन आपण क्लिप केलंय. हे क्लिप काढला तर तुम्हाला संपूर्ण मोठं टेक्स्चर बघायला भेटेल. ओके, डन. त्यानंतर ह्याच्यावर आपले काही टेक्स्ट आहेत, तर बघू शकता इथं आपण जरा युनिक फॉन्ट वापरलाय, जरा ट्रॅडिशनल आहे पण क्रिएटिव्ह लेवलला पण जरा विचार केला. BH वर गेले बघू शकता एकदम टॉपचं. आणि ह्याला जरा आपण सॅच्युरेशनचा भाग वाढवला आहे टॉपचा. ओके, त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे बॉयज आपण घेतलंय, त्याला आपल्याला ह्या गोल्डनमध्ये नको होतं, त्याला सिल्वर करायचं होतं. तर सिल्वर कसं करायचं करू शकताय, सॅच्युरेशन 0 केला कोणत्याही गोष्टीचं तर ते ॲटोमॅटिक गोल्डन तर ते सिल्वर होते. ओके, त्याचबरोबर याला लावला आपण लाईट, गॅमा करेक्शन कमी केल्यावर लाईट लागतो एकदम टॉपचा. त्यानंतर वर आपलं मंडला थीम घेतली आपण टॉपची, बरोबर इकडं जरा एक फ्लॉवर आहे, इकडे एक जरा फ्लॉवर लावला आहे आपण गोल्डन. आणि त्यानंतर बाप्पांना बरोबर मध्ये टॉपचं बसवले एकदम खतरनाक. त्यानंतर मग त्यांची काय मागणी होती सिन्स 1987 मॅनेजमेंट नेव्हर फेल्स, हे चेंज करू शकता, एडिटेबल आहे बघा. खालच्या पण गोष्टी चेंज करू शकता, एडिटेबल आहेत, BHS बॉईज तीन सगळं.
त्यानंतर प्रॉपर इथं जरा काही डिझाईनचा आपण एलिमेंटचा भाग घेतला आहे. त्यानंतर मग इकडे जरा फ्लॉवर आणि इकडे जरा फ्लॉवर, जरा ट्रॅडिशनल लोक येण्यासाठी. बाकी आपलं फायनल इफेक्ट टॉपचा मारलेला आहे आपण, एकदम नाद नेक्स्ट लेवल. बघू शकताय. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. तिन्हीपैकी कुठला लोगो आवडला नक्कीच कळवा. त्यानंतर आता आपण हा लोगो गेला सिनेमॅटिक उद्योग, एकदम टॉप, माझा फेवरेट झाला आहे, एकदम खतरनाक. ब्लॅक बॅकग्राऊंड ठेवले नॉर्मल, काय लय जास्त गोष्ट केली नाही, पण लोगोला आपण टॉपला नेले. एक घेतलं आपण सर्कल थीम, त्याच्यात आपण केला शॅडो क्लिप. ओके, कलर ओव्हरले त्याचा कलर चेंज केला जरा. त्याच्यात मध्ये घेतले आपण त्रिशूलचं जरा उगाच एज दाखवायचं होतं, त्यामुळे तेच त्रिशूलची कॉपी घेऊन आपण जरा कटिंग थीम लावले इथं. त्यावर नाव येणार आहे आपलं BHS आपण नाव घेतले. सगळा नॉर्मली टेक्स्ट इफेक्ट मारला इथं आपण बघू शकताय. ओके, कसला खतरनाक टेक्स्ट इफेक्ट बसलाय टॉपचा बघा, तुम्हाला नाद वाटेल नाद. बघू शकता एकदम खतरनाक विषय, हार्ड लागलाय बघा. ओके, त्यानंतर इथं तुम्हाला बिवेल इम्बोस, इनर ग्लो, आउटर ग्लो, ड्रॉप शेडो सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. टेक्स्ट इफेक्ट्स चेक करा, त्यासाठी म्हणतोय जे मोबाईलवाले त्यांनी फोटो पे ओपनमध्ये करून हे करू म्हणजे बघू शकता, हे मेन इम्पॉर्टंट आहेत बघा. त्यानंतर रिफ्लेक्शन लावलं एकदम टॉपचं, त्या रिफ्लेक्शनला जरा कलर विलरचा विषय, त्यामुळे जरा अवघड त्याला लेवल, व्हायब्रन्स. त्यानंतर बॉईजचा खालचा भाग हा पण जरा कसला टॉपचा केला बघा आपण, बिवेल इम्बोस लावून जरा आउटर ग्लो आणि ड्रॉप शेडो लावून टॉपचा विषय. ओके, अशा प्रकारे हे एकदम नेक्स्ट लेवल गोष्ट आपण केलेलं आहे. नक्कीच कशी वाटली सिनेमॅटिक लुकअपची चेक करा, एडिटेबल आहे सगळे BHS बॉईज ते चेक करा. त्यानंतर आता आपला इकडचा भाग आहे, हा आपला क्रिएटिव्ह भाग. जरा महादेवांची थीम ठेवली आपण, प्रॉपर लेवलला निळं थीम ठेवले. बॅकग्राऊंड आहे महादेवांची थीम आहे, त्यामुळे याला पण टेक्स्चरचा भाग जरा घेतला आहे, नॉईज टेक्स्चर प्लस जरा मध्ये जरा व्हाईटनेस बरोबर लोगो येणार होतं त्यामुळं. त्यानंतर त्यात जरा ट्रॅडिशनल लुकअपसाठी जरा उगाच डिझाईन एलिमेंट्स ॲड केल्यात. पाठीमागच्या साईडला गोल सर्कल, कारण का बरोबर ते शेपच्या पाठीमागे जाणार आहे. एकदम टॉपचा असा आपण घेतला आहे शेप, बघू शकताय. त्याला आपण जरा जे काय आपलं विथ काही टेक्स्चर, विथ सिल्क टेक्स्चर किंवा ब्लरी टेक्स्चर घेतले आणि त्याला आपण जरा नॉयझी याचं 3 कॉम्बिनेशनमध्ये क्लिप केलं आहे. याला आपण जसं बघू शकता ह्या शेपला बिवेल इम्बोस सगळं लावलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर मग याचा आपण जरा सॅच्युरेशनचा भाग वाढवला. त्यानंतर जरा आपल्या महादेवांची थीम ब्राईटनेस वाढवला. त्यानंतर प्रॉपर ब्लॅक अँड व्हाईट जरा थीम घेतल्या आपण, ग्रॅडियंट मॅप लावले बघा इथनं खालनं टॉपचा. त्यानंतर इथं आपण पुन्हा आणि त्रिशूल थीम घेतल्या, महादेवांची थीम आहे त्यामुळे त्रिशूल थीम घेतल्या, त्याचा जरा लाईट बीट वाढवला. त्यानंतर मग इथं आणि त्याच्या आत शेपच्या आत आणि शेप घेतला आहे टॉपचा, त्याचा जरा उगाच जे काय आपला व्हायब्रन्सचा भाग आहे, ब्राईटनेसचा भाग आहे तो वाढवला. प्लस त्यामध्ये आपले डिझाईन एलिमेंट ब्लेंड केल्या. आणि BHS बॉईज हे सगळे एडिटेबल आहे, चेक करून घ्या, ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेल. ओके, याचा आपण प्रॉपर लेवलला ब्राईटनेस बिटनेस जरा व्हायब्रन्स वाढवला. सिन्स 1987 आणि डिटेल्समध्ये आपण जरा उगाच नॉर्मल लेवलला शेप लावल्यात आपण, बेस्ट लेवलला ट्रँगल आणि सर्कल आणि बाकी फायनल इफेक्ट. तर अशा प्रकारे एकूण 3 लोगो आपण केल्यात. तुम्हाला ह्यात काय वाटतंय, कोणती काहीतरी युनिक आयडिया नक्कीच करा, ॲड करा गोष्टी, फ्लॅग ॲड करू शकताय, भरपूर काही. हा सिनेमॅटिक मला तरी मस्त मोस्ट फेवरेट आहे. तुम्हाला कोणता वाटला, ट्रॅडिशनल आवडला की सिनेमॅटिक आवडला की आपला क्रिएटिव्ह आवडला, नक्कीच कळवा. ओके, ओव्हरऑल डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात, चेक करा. बाकी ज्यांना कोणाला मोबाईलचा क्लास पाहिजे नक्कीच वर तुम्हाला नंबर झाल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी सगळीकडे फॉलो जॉईन सबस्क्राईब करून ठेवा, भरपूर मोठा विषय होणार आहे इथनं पुढे. ओके, भरपूर ढीक प्रेम देत आहे. तर चला भेटलो करतो पण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.